जय महाराष्ट्र मंडळी. जनगण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिलं आहे का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात? 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा जनगण मन गायले गेले. राष्ट्रगीत हे बंगाली भाषेत लिहिलं होतं. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील 5 कडव्यांपैकी एक कडव्याचा संस्कृत भाषांतराचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे. परंतु रवींद्र टागोर लिखित ही राष्ट्रगीत नेमकं कोणासाठी लिहिलं गेलं होतं यावरून मात्र आजही वाद होताना दिसतो. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या वेळी प्रवचन देताना वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले सरलाबेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी भारताच्या राष्ट्रगीतावर भाष्य केलं. रवींद्रनाथ टागोर लिखित जनगण मन हे आपले राष्ट्रगीत नसून वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावे असे ते म्हणाले. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत का लिहिले, त्यांना नोबेल पारितोषिक कसे मिळाले याबद्दलही त्यांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जनगण मन या राष्ट्रगीतावर आरोप का केले जातात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा जनगण मन गायले गेले. कारण 1911 साली जॉर्ज पंचमने भारताला भेट दिली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन या राष्ट्रगीतात भारत भाग्यविधाता हे विशेषतः पंचम जॉर्जसाठी वापरले असा आरोप केला गेला. त्याच पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रगीत नेमकं कोणासाठी लिहिलं गेलं आणि राष्ट्रगीता संदर्भात झालेले आरोप नेमके काय सांगतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. जनगण मन हे गीत पहिल्यांदा 1911 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनादरम्यान सादर केलं गेलं होतं. पंचम जॉर्ज यांनी भारताला भेट दिली होती. त्या निमित्ताने ब्रिटिश सरकारने मोठ्या राजाच्या स्वागतासाठी समारंभ आयोजित केला होता. या समारंभात हे गीत पहिल्यांदा गायले गेले. त्यामुळे टीकाकारांनी जनगण मन हे गीत सम्राटाला समर्पित म्हणून लिहिले गेले असा निष्कर्ष काढला. तसेच जनगण मन हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी लिहिले गेले होते हा आरोप केला होता. विशेषतः भारत भाग्यविधाता हे वाक्य वादाचे कारण ठरले. या वाक्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला आणि क्षणार्धात संपूर्ण गीताचाच अर्थ बदलला. तर रवींद्र टागोरांनी हा आरोप सातत्याने फेटाळून लावला. हे गीत मानवी गुणांचे गुणगान करत नाही, तर हे गीत दैवी मार्गदर्शक शक्तीचे गुणगान करतात असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. टागोर यांनी जनगण मन हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी लिहिले गेलं होतं हा आरोप स्पष्टपणे फेटाळला. आपल्या मित्र पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात टागोर म्हणतात की महाराजांच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या एका मित्राने सम्राटाच्या स्तुतीसाठी गीत लिहावे अशी विनंती केली होती. परंतु मी ज्या गीताची रचना केली आहे त्या गीताचा अर्थ फक्त देवच भारताच्या नशिबाचा निर्माता आहे असा आहे. भारताच्या नशिबाचा निर्माता पंचम जॉर्ज किंवा कोणताही जॉर्ज नाही, तर भारतीयांच्या हृदयात विराजमान असलेली एक दिव्य शक्ती आहे. वसाहतवादी मागण्यांपुढे झुकण्याऐवजी त्यांनी आपल्या रचनेचा उपयोग भारताच्या आध्यात्मिक सार्वभौमत्वावर आणि भारताचे मार्गदर्शन करणाऱ्या दिव्य शक्तीवर भर देण्यासाठी केला. चला तर जाणून घेऊया भारत भाग्यविधाता या वाक्याचा अर्थ काय. भारत भाग्यविधाता हे वाक्य या वादाच्या केंद्रस्थानी आहे. ब्रिटिश स्तुतीच्या अर्थाशी सहमत असलेले टीकाकार असा दावा करतात की भारताचे भाग्य ठरवणारा हा शब्द जॉर्ज पंचमसाठी वापरला गेला असावा. जनगण मन या गीतात भारत भाग्यविधाता हे शाश्वत आणि सर्वव्यापी दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. ही शक्ती कोणत्याही मानवी शासकाच्या पलीकडे आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल आणि बंग या भारताच्या भौगोलिक विविधतेचा उल्लेख गीतात आहे. टागोरांच्या स्पष्टीकरणावरून हे लक्षात येतं की हे गीत कुठल्याही वसाहतवादी शासकाला नव्हे, तर भारताच्या सामूहिक आत्म्याला उद्देशून आहे. जनगण मन संदर्भातील वाद कालांतराने कमी झाला होता. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. इतिहास तज्ञ आणि टागोर साहित्याच्या अभ्यासकांनी त्यांच्या उद्देशांचे सविस्तर दस्तऐवजीकरण केलेले आहे. विशेषतः गीताच्या आध्यात्मिक स्वरूपावर भर दिलेला आहे. 1950 मध्ये जनगण मन राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेल्यामुळे ते स्वतंत्र भारताच्या एकतेचे प्रतीक असल्याचे अधोरेखित झाले. कालांतराने टागोर यांच्या तत्वज्ञान आणि साहित्यिक प्रतिभेबद्दल अधिक खोल समज निर्माण झाली. त्यामुळे गीताच्या उद्देशाविषयी असलेली शंका बऱ्याच प्रमाणात दूर झाल्या. जनगण मन आणि वंदे मातरम यांच्यातील तुलना देखील वादाला कारणीभूत ठरली आहे. वंदे मातरम त्यांच्या क्रांतिकारी पार्श्वभूमीसाठी ओळखली जाते, तर जनगण मन हे राष्ट्रीय गीत म्हणून निवडले गेले कारण त्यामागचा दृष्टिकोन सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक होता. तर मंडळी, राष्ट्रगीत हे जनगण मन असावे की वंदे मातरम असावे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.